शेती फक्त रिअल लाईफमध्ये सोपी वाटते, रिअल लाईफमध्ये भाल्यांची जिरते. तर लोकांवर असतील शिवशंभू प्रसन्न, पण आमचं तर डायरेक्ट प्रसन्न नाही. तर तुम्ही माणसाने मी असं बनतोय तर का औषध मारायच्या आधीच आमच्या पंपात काहीतरी बिघाड आला. पंपातला बिघाड ठीक केला आणि नंतर आपल्या औषधाच्या फवारणीच्या पाईपात बिघाड आला. आणि आज आमचं कोणते देव प्रसन्न असो वा नसो, पण आमचं शिंदेदेव 100% प्रसन्न होते. आणि पंपातलं सगळे बिघाड ठीक करून आपण औषध मारायला सुरुवात केली होती. औषध मारायला सुरुवात तर केली होती आणि अंगात ताकद यावी म्हणून आपण डायरेक्ट कोरिचाची 90 घेतली होती. आणि आम्हाला जी ताकद स्टिंग प्यायला येत नाही ना, ती ताकद आम्हाला चहाची कोरी 90 घेतल्यावर येते. आणि आता आपला शेवटचा पंप राहिला होता आणि आम्हाला वाटतं थोडी काम होतं सुट्टी भेटेल, पण आपण शेतकऱ्याचे पोरं, एक काम संपलं की दुसरं काम आहेच आपल्या पाठीमाग. आणि ते दुसरं काम काय होतं तर आपलं दुसरं काम होतं दादासोबत आपल्याला जायचं होतं जनावरांना वाडे आणाय. आणि आपण शेतकऱ्याची पोरं आपल्या पोटापाण्यात सोडून पहिलं आपल्याला जनावरांचं बघायला लागतं. आणि कसा वाटलं ब्लॉग ते पण नक्की सांगा.